करिअर म्हणजे नेमकं काय? येणाऱ्या काळात जर का गोष्टींकडे बघायचं असेल तर तुम्ही जे काम करणार आहात ते काम करताना तुम्हाला खरंच आनंद मिळणार आहे का? काम करत करत असतानाच तो आनंद मिळवणं ते म्हणजे खरं तर करिअर आहे. 11वी-12वी कॉमर्स केल्यानंतर त्याला पुढे कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज आहेत? मुलांच्यात असं होतं की सेल्फ इमेज ही त्यांना पुन्हा फार महत्त्वाची वाटत असते. आयडियली जर का आपण बघायला गेलं तर फिजिकली थ्रू आउट डे फिट राहण्यासाठी अगदी 45 मिनिट्स टू 1 hour इज मोर दॅन सफिशियंट टाइम टू कीप युअर सेल्फ क्वाईट मेंटेन. सोशल अँझायटी असते किंवा सोशल प्रेशर असतो. ती मी न्यूज एक बघितली होती की ज्याच्यामध्ये एका मुलीनं सुसाईड केलेलं आहे. आई वडिलांना एक सॉरी म्हणून की मी तुमचे स्वप्न काही कम्प्लीट करू शकलो नाहीये. आता जी तुम्ही घटना अंडरलाईन केली तर त्याच्यात खूपदा असं होतं की मुलांच्या वरती ते इमोशनल प्रेशर असतंय किंवा बऱ्याचदा त्यांना कळत नाहीये की माझ्या पालकांनी कदाचित अमुक अमुक फी भरली, असं केलं तसं केलं, आणि मग त्याच्या अगेन्स्ट आम्हाला त्यांना काहीतरी रिटर्न्स रिझल्ट्स मध्ये द्यायला पाहिजे. मुलांना हे सांगायला पाहिजे की आपण प्रोसेस वरती भर द्यायला पाहिजे. प्रोसेस जर का तुम्ही अधिक बारकाईने बघत असाल तर रिझल्ट्स पर्यंत तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचालच. डिजिटल डिपेंडन्सी सध्या फार त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कंटेंट शोधता शोधता बऱ्याचदा मुलं वेगवेगळ्या सोशल ऍप्स वरती किंवा त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती जातात. गोल्ड स्टँडर्ड सगळ्याच पालकांनी आखलेला असा आहे. पर्सेंटेज वाईज जर याच्यापेक्षा जास्त असेल तर सायन्सला जायचं आणि याच्यापेक्षा कमी असेल तर मग कॉमर्सला जायचं. पर्सेंटेज हीच बाब गृहीत धरली जाते. केवळ पर्सेंटेज न बघता त्या क्षेत्रात आपल्याला मुळात आवड आहे का हे आपण बघायला पाहिजे. आवडीसोबत त्याच्यासाठी आवश्यक स्किल सेट असणार आहे. म्हणजे तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट सारख्या गोष्टीला जाणार असाल आणि तुमच्या वर्किंग आवर्स साठी काही लिमिटेशन्स असतील, मी 9 ते 5 असंच काम करणार आहे, तर मग कदाचित तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट सारखी गोष्ट करू शकणार नाही. वेळी अवेळी उठून जाणं तुम्हाला शक्य नाही आणि तुम्ही मेडिकल फील्ड बघाल तर ते चालणार. नमस्ते. सध्या आपण टाइम पिरियड जर हा बघितला तर एक्झामची वेळ जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांची एक्झामची वेळ दिसते. 10वीच्या विद्यार्थी आता जे एक्झाम देत आहेत त्यांचे एक्झाम संपत येतील. भरपूर वेळेला बऱ्यापैकी पालकसुद्धा कन्फ्यूज दिसतात, त्याचबरोबर ती विद्यार्थीही कन्फ्यूज दिसतात की एक्झॅक्टली करिअर निवडायचं आहे म्हणजे एक्झॅक्टली काय निवडायचं आहे, करिअर म्हणजे काय आहे बेसिकली. त्याचबरोबर ती 10वी झाल्यानंतर भरपूर स्ट्रीम्स आपल्याला दिसत आहेत. तर त्या निवडताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायला पाहिजेत किंवा बेसिकली असतानाच कोणत्या कोणत्या स्ट्रीम्स आपल्याला अवेलेबल आहेत, तर ह्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपले आज गेस्ट डॉक्टर निलेश खराडे यांना आज मी सगळ्यात पहिला प्रश्न माझा असेल की करिअर म्हणजे काय? धन्यवाद सर. तुमचा प्रश्न मुळात पहिला जो आहे तो खूप छान आहे की करिअर म्हणजे नेमकं काय. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण जे काही येणाऱ्या काळात काम करू ते म्हणजे खरं तर करिअर आहे. कदाचित यापूर्वी ते खूपसं खरं पण होतं, पण आता जर का आपण पाहिलं की येणाऱ्या काळात जर का गोष्टींकडे बघायचं असेल तर तुम्ही जे काम करणार आहात ते काम करताना तुम्हाला खरंच आनंद मिळणार आहे का? मग काम करत करत असतानाच तो आनंद मिळवणं आणि अशा स्वरूपाची क्षेत्र किंवा अशी कामं निवडणं हे खरं तर फार गरजेचं झालेलं आहे. आणि त्यामुळे करिअर निवडताना त्याचे आपल्याला काही क्रायटेरिया ठरवायला लागतील, डिसाईड करायला लागतील, कारण पूर्ण आयुष्यभर तुम्ही त्या क्षेत्रात काम करणार आहात. त्यामुळे त्याची निवड करताना आपल्याला बारीक विचार करणं अपेक्षित आहे. एक्झाम 10वीच्या झाल्यानंतर ज्यावेळेला आपण स्ट्रीम संदर्भात चर्चा करतो त्यावेळेला पालकही गोंधळलेले दिसतात आणि सगळ्यात पहिला तरी प्रश्न राहतो की बाबा सायन्स घ्यायचा आहे का कॉमर्स घ्यायचं आहे. खूप वेळेला एक गोल्ड स्टँडर्ड सगळ्याच पालकांनी आखलेला असा आहे की पर्सेंटेज वाईज जर याच्यापेक्षा जास्त असेल तर सायन्सला जायचं आणि याच्यापेक्षा कमी असेल तर मग कॉमर्सला जायचं. मग ते निवडताना विद्यार्थ्याची आवड निवड ह्या गोष्टींकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. तर सगळ्यात पहिल्यांदा असं माझं रिक्वेस्ट राहील की 10वी नंतर कोणत्या कोणत्या स्ट्रीम्स आपल्याला अवेलेबल आहेत विद्यार्थ्यांसाठी. आता त्याची ठोकळ विभागणी करूया आपण. तर सध्या आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये 10वी नंतर मुलं बायफर्गेट होऊन किंवा डिफरन्शिएट करतात. सायन्ससाठी जाणं, कॉमर्ससाठी जाणं किंवा अगदी आर्ट्ससाठी जाणं या बाबींकडे आपण पाहतो. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं पर्सेंटेज हीच बाब गृहीत धरली जाते. मग अशी आपण चर्चा करताना जसं म्हणालो की केवळ पर्सेंटेज न बघता त्या क्षेत्रात आपल्याला मुळात आवड आहे का हे आपण बघायला पाहिजे. आवडीसोबत त्याच्यासाठी आवश्यक जे काही स्किल सेट असणार आहे. म्हणजे तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट सारख्या गोष्टीला जाणार असाल आणि तुमच्या वर्किंग आवर्स साठी काही लिमिटेशन्स असतील, मी 9 ते 5 असंच काम करणार आहे, तर मग कदाचित तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट सारखी गोष्ट करू शकणार नाही. वेळी अवेळी उठून जाणं तुम्हाला शक्य नाही आणि तुम्ही मेडिकल फील्ड बघाल तर ते चालणार नाही. म्हणजे मग मला असं म्हणायचं आहे की मुळात त्या करिअरच्या किंवा त्या क्षेत्राच्या ज्या गरजा आहेत
त्या तुम्ही तुमच्यामध्ये आहेत का, किंवा तो स्किल सेट तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का, त्या व्यवसायाच्या म्हणून ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का, हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. त्यांच्या गरजांच्या सोबत आपण जसं म्हणालो की क्षमता नावाच्या गोष्टींची चर्चा होईल. खरं तर क्षमता वाढवता येते किंवा मुळात क्षमता काही असते असं आम्हाला वाटत नाही. मात्र तरीही ज्याला आपण एक म्हणूया की नॅचरल इन्क्लिनेशन असणं गरजेचं आहे, तसं आपल्याला काही बघता येतं का हे बघायला पाहिजे आणि त्याचं योग्य मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे. आता 10वी नंतर ज्यावेळेस आपण चर्चा करतोय तर त्यावेळेस सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स असं आपल्याला आता बघता येईल. कदाचित काही मुलं डिप्लोमा याचाही विचार करू शकतात, पण यातल्या सगळ्या तांत्रिक बाबी मात्र आपण समजून घ्यायला पाहिजेत. बरोबर. आता सुरुवातीला भरपूर वेळेला की ह्याच्याबद्दल सुद्धा पूर्ण कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांना, की एवढी क्लॅरिटी देऊन सुद्धा खूप वेळेला काही क्लिअर होत नाही. तर त्या संदर्भात आपण अशी काही प्रश्नावली किंवा काही क्वेश्चनर आपण तयार करून विद्यार्थ्यांना देऊ शकतो, त्याच्यातून त्यांचा काही स्किल सेट किंवा त्यांना ज्याच्यात काय आवड आहे ह्याच्यापर्यंत काय पोहोचू शकतोय का आपण? याचं अगदी छोटंसं आपल्याला एखादं एक्झाम्पल घेता येईल. म्हणजे याचे 3 टप्पे करूयात. आपण जसं म्हणलं की पहिला टप्पा आहे नोईंग, म्हणजे माहिती करून घ्या. माहिती कोणाची? तर जशी आपण करिअर्सची माहिती करून घेतोय तसं स्वतःविषयी पण ती माहिती करून घ्यायला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही आता जसं म्हटलं की क्वेश्चनियर सारखं, म्हणजे आपण एखादं क्षेत्र निवडणार आहोत तर ते मुळात का निवडायला लागलोय, त्याच्या पाठीमागचं रिझन काय, लॉजिक काय, याचा आपण विचार करायला पाहिजे. जर का आपण ते क्षेत्र निवडतोय तर त्या क्षेत्रातल्या काही लोकांशी आपण बोलून बघायला पाहिजे. साधारणतः एखादा सॅम्पल सेट, की समजा तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर तुम्ही एक साधारणतः 4 ते 5 डॉक्टर्सना भेटायला पाहिजे. त्यांच्या सध्या कामाच्या गरजा काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. त्यांच्या समोरचे चॅलेंजेस काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. त्याचे पर्क्स काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. असं प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत तुम्ही करू शकताय. आणि त्यामुळं तसं ज्याला आपण म्हणू की अगदी मॅनेजमेंटच्या भाषेत स्वॉट अनालिसिस नावाची गोष्ट, तुमच्या स्ट्रेंथ्स, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स याचं तुम्ही खरं तर अनालिसिस करायला पाहिजे. आणि ह्याचं टूल म्हणून तुम्ही क्वेश्चनियर जसं म्हणताय तसं असणं एखादं अधिक चांगलं होईल. आणि यासोबतच काही लोक सायकोमेट्रिक टेस्ट सारख्या गोष्टींचा विचार करतात. आता याने केवळ तुम्हाला कल समजण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यावरतीच आपण रिलाय राहायला नाही पाहिजे. पण ती एक शक्यता आहे ज्या मुलांच्या मध्ये अजून तो गोंधळ असतो. वन ऑफ द फॅक्टर असू शकतोय. तर मला असं वाटतं की या बाबींना आत्तापासून आपण सामोरं जायला पाहिजे. आणि एखादी गोष्ट आपण निवडताना ती नेमकी का निवडतोय हे आपण बघायला पाहिजे, ज्याला आपण नोईंग असं म्हणूया. ओके. सो आपण एक सिनारिओ घेऊन चाललोय की एक विद्यार्थी तुमच्याकडे येतोय आणि तो सायन्स स्ट्रीम फायनलाइज करतोय. सायन्स स्ट्रीम मध्ये सुद्धा परत भरपूर आपल्याला कन्फ्युजन झालेलं दिसतंय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बाय डिफॉल्ट एक टेस्ट आहे की बाबा मला मॅथ्स आवडत नाहीये म्हणून मी नीट करणार, आणि मॅथ्स आवडत आहे म्हणून मी जेई किंवा मग इंजिनिअरिंगच्या कुठल्याही एक्झाम्स करणार. मग ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्याबद्दल एक डिसिजन घेण्यासाठी कुठले फॅक्टर्स, 2-3 असू शकतील काय, कोणते फॅक्टर्स मुलांनी विचारात घ्यावेत? खूपदा आता आपण जसं म्हणालो की एकतर त्या क्षेत्रात आपली आवड आहे का ही पहिली बाब आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही आता जसं म्हणाल की मॅथ्स आवडत नाही आणि म्हणून मग नीट म्हणजे बायोलॉजी किंवा डॉक्टर होण्यासाठी मुलं विचार करतात, किंवा व्हाईस वर्सा, उलट असं काहीसं होतं. तर भाषेची आवड म्हणजे विषयाची आवड हा एक त्यातला मुद्दा असू शकतोय. आता याच्यात सुद्धा पुन्हा गोंधळ येतोय हा की एखादा विषय आवडत असतोय पण तो कदाचित पुरेसा तयारीचा नसतोय. बऱ्याचदा मला असं सांगायला आवडतं की जर का तो विषय आवडतोय मात्र तयारी नाही आहे तरी सुद्धा तुम्ही तो परस्यू करायला पाहिजे. आणि एखादा विषय कदाचित तुम्हाला तयार वाटतोय पण तो आवडत नाहीये तर तुम्ही करायला नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळं विषयाची आवड हे सध्या तरी, कारण आता आपण पाहतोय तर मुलांना तेवढं एक्सपोजर नसल्यामुळे, मगाशी आपण जसं म्हणालो की त्यांनी अधिक लोकांना भेटायला पाहिजे, कुठल्या कुठल्या शक्यता आहेत ते बघायला पाहिजे, हा होमवर्क बऱ्याचदा न झाल्यामुळं अजून तरी आपल्या चॉईसेस ह्या केवळ विषयावर आधारित अशा आहेत. आता याचं ठोकळ जर का आपण बघायला गेलो तर मॅथ्स ज्यांना चांगलं जमतंय असं ज्यांना वाटतंय तर त्यांनी खूपदा आपण जेई की जी जॉईंट एंट्रन्स एक्झाम म्हणून समजली जाते, भारतातल्या ज्या काही अगदी प्रीमियर इन्स्टिट्यूट्स आहेत, IITs आहेत किंवा NITs आहेत, याच्यामध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी आपण जेईची तयारी करतोय. CETची तयारी आपण महाराष्ट्रातले जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि तशीच मग PCBची CET आहे की जी फार्मसी किंवा ॲग्री यांना जाते. त्याचबरोबर डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये ज्या मुलांना इंटरेस्ट आहे तर त्या मुलांना
NDA सारख्या एक्झामचं पुन्हा हम्म. आपण जसं म्हटलं की त्यांनी तयारी करायला पाहिजे. आणि खूपदा असं होतं की बऱ्याच ठिकाणी आर्किटेक्चर हा आजही इंजिनिअरिंगचा पार्ट समजला जातोय, जेव्हा की मुळात तसं नाही आहे. आर्किटेक्ट तुम्हाला व्हायचं आहे किंवा कुठल्याही अदरवाईज वेगवेगळ्या डिझायनिंगच्या कोर्सेसना जायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही नाटासारखी एक्झाम की जी नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर म्हणून ओळखली जाते, किंवा NID सारखी एक्झाम, UID सारखी एक्झाम, अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या एक्झाम्सवरती सुद्धा तुम्ही विचार करायला हरकत नाही. आणि त्यामुळे याला आपल्याला एक ठोकळ सायन्समध्ये आपण जसं आता म्हणालो की जर का तुम्ही मेडिकलला जाणार असाल तर नीटचा विचार करा, नर्सिंगसाठी पुन्हा ते लागू होते आता. JEE CETचा तुम्ही जर का इंजिनिअरिंगसाठी जाणार असाल तर तसा विचार तुम्हाला करता येणं शक्य आहे. डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जाणार असाल तर NDA सारखी गोष्ट तुम्हाला करता येणं शक्य आहे. आणि डिझायनिंगमध्ये किंवा आर्किटेक्चरला जाणार असाल तर नाटा, NID, UCID, UID अशा वेगवेगळ्या एक्झाम्सना तुम्ही सामोरं जाऊ शकता. ओके. आता जसं आपण 5 एक्झाम्स बद्दल बोललेलो आहे, नाटा असेल किंवा मग इंजिनिअरिंगचे कॉलेजेस असतील, किंवा ह्या 2 मध्ये तर आपल्याला बऱ्यापैकी दिसतं की विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स मिळून जातात. हो. चांगलं कॉलेज असू दे किंवा एक ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्यासाठीच्या तेवढ्या नंबर ऑफ सीट्स आहेत असं आपण अज्युम करूया. बट आपण जर नीटचं बघितलं किंवा मग इव्हन NDAचं बघितलं, NDAचंच डायरेक्टली फर्स्ट हँड एक्झाम्पल आपण घेऊया. NDAला असतानाच आपल्याला अटेम्प्ट जरी अॅन्युअली 2 असले तरी नंबर ऑफ सीट्स ह्या लिमिटेड आहेत, कारण अख्ख्या भारतामध्ये एकच परत अकॅडमी आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर मग त्याच्यामध्ये जर अनफॉर्च्युनेटली जर काही फेल्युअर आलं, लाईक आपण ते क्रॅक करू नाही शकलो, तर मग परत नंतरचा सेफ्टी नेट आपल्याला कोणता राहतो, आणि जर हे आपण 11th पासूनच इंटिग्रेटेड करून घेऊ जाऊ शकतो का, हा एक माझा प्रश्न आहे. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात की समजा CET साठी किंवा नाटासाठी जागा अवेलेबल आहेत आणि चांगल्या कॉलेजेसला मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागणार आहेत, आणि NDA सारख्या परीक्षेला मात्र 420 किंवा 425, 430 या आजूबाजूला वर्षातून 2 वेळाच केवळ ओपनिंग आहेत. म्हणजे वर्षभरात जरी बघायला गेलं तर 850च्या आसपास मुलं तिथं इन होतात. आता मुळात NDAचं स्ट्रक्चर समजून घ्यायला पाहिजे, कारण ते अधिक रिगरस आहे. जसं की NDA ही होत असताना 2 टप्प्यात होते. पहिली रिटन एक्झाम होते जी 900 मार्काची आहे, म्हणजे 300 मार्काचा मॅथ्स आहे, आणि 600 मार्काचं गॅट असा जो जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणून ओळखला जातो, हा 600 मार्काचा पेपर आहे. म्हणजे तुम्ही 900 मार्काची रिटर्न देता, आणि 900 मार्काची रिटर्न दिल्यानंतर पुन्हा 1-2 महिन्यानंतर तुम्हाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, ज्याला आपण SSB म्हणतोय, तर SSB पुन्हा 900 मार्काची आहे. असं 1800 मार्काची रिगरस प्रोसेस आहे. म्हणजे बऱ्याचदा इंटरव्ह्यू म्हटल्यानंतर आपल्याला 15-20 मिनिटाची किंवा 30 मिनिटाची अशी आपल्याला वाटतंय, पण SSB सारखा इंटरव्ह्यू जो 5 दिवस चालणारा आहे, त्याच्यात विद्यार्थ्याचं कॅरेक्टर, त्याचं मॅनरिझम, त्याचे एटिकेट्स, त्याचं आत्तापर्यंतचं डिसिप्लिन, ह्या सगळ्याच गोष्टी खरं तर बघितल्या जातात. आणि त्याच्यामुळं याची तयारी करणं, तुम्ही जसं म्हणाला की अगदी 11वी पासून करणं, आता ज्यांना हा एक्सपोजर अगोदर मिळाला नाही त्यांनी निश्चित ते 11वी पासून अधिक बारकाईने बघायला पाहिजे, पण अगदी 9वी-10वी पासून सुद्धा या गोष्टींची तयारी करायला पाहिजे. भाषेवरची असणारी चांगली पकड ही पुन्हा असली पाहिजे. आणि जिथं NDA सारख्या गोष्टीला जरी तुम्ही समजा असं आपण म्हणूया की उत्तम तयारी केल्यानंतर सुद्धा अपयश मिळण्याची शक्यता आहे, अशा वेळेस टेक्निकल एंट्री स्कीम सारखंच पुन्हा डिफेन्स सर्व्हिसेस मधली एंट्रन्स एक्झाम आहे, किंवा ग्रुप X, ग्रुप Y अशा एंट्रन्स सुद्धा आहेत, की जिथं तुम्ही आत्तापर्यंत जे काही अक्वायर केलेलं आहे अप टू क्लास 12 तेच युटिलाइज करून तुम्ही टेक्निकल एंट्री स्कीममध्ये जाऊ शकता. जसं की टेक्निकल एंट्री स्कीममध्ये जेईई मेन्सला 70% असणं अपेक्षित आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त स्कोर केलेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचा आहे. SSB साठी जर का कॉल आला तर SSB ला जायचं आहे, आणि मग त्या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमधून आपण पुन्हा पुढे जातो. आणि त्यामुळे डिफेन्स सर्व्हिसेस जिथं जागा कमी असून सुद्धा पर्यायी ऑप्शन्स म्हणजे किंवा पर्याय जे काही आहेत तर ते पर्याय उपलब्ध इतर आहेत. ओके. भरपूर विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा काउन्सिलिंगला आल्यानंतर एक प्रश्न असा शकतो की JEE आणि CET ह्या दोघांचं सिलेबस वेगवेगळा आहे. असं बाय डिफॉल्ट त्यांच्या डोक्यात तसंच आहे की CET ला असताना स्टेट बोर्डचा सिलेबस आहे, JEE ला असताना NCERTचा सिलेबस आहे, मग हे कॉम्बिनेशन आपण कसं घेऊन जाऊ शकतोय, आणि मग दोघांना मग तसं पर्सेंटाईल चांगलं येईलच का. त्यानंतर मग समजा JEEचं पर्सेंटाईल जरा बरं आहे, CETचं पर्सेंटाईल नाही आहे, तर मग महाराष्ट्रातले जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याच्यात मग आपल्याला JEEच्या पर्सेंटाईल मधून ऍडमिशन मिळेल का. तर असे काही जनरल काही क्वेश्चन्स आहेत, त्याबद्दल सर जरा काही. आता
हा प्रश्न खूपदा विचारला जातोय, कारण की जेई आणि सीईटी अगदी असं वेगळं वेगळं आपण त्याच्याकडे बघतोय. मला असं वाटतं की 1-2 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा हा प्रश्न अगदी व्हॅलिड होता, पण अजूनही तो प्रश्न येत राहतोय. त्याचं कारण असं आहे की सीईटीची एक्झाम जी महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी आहे, पीसीएम सीईटी ज्यावेळेस मी म्हणायला लागलोय त्यावेळेस, आणि महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जात असताना स्टेट बोर्डचं जे काही सिलेबस आहे त्याच्यावरती आधारित क्वेश्चन्स किंवा तसं ते आहे. वेअर ॲज जेईची जी एक्झाम आहे ती सीबीएसईचा जो सिलेबस आहे, म्हणजे एनसीआरटीचा जो सिलेबस आहे, तर एनसीआरटीच्या सिलेबसवरती जेईची एक्झाम आहे. खरं तर एनसीआरटी हे पॅन इंडिया पुन्हा काम करत असल्यामुळं त्याला जाणं स्वाभाविक आहे. ही चर्चा आत्ता आपण जेई किंवा सीईटी ही चालू असताना पाठीमागच्या 1-2 वर्षात या दोघांमधला फरक बराचसा कमी होताना आपल्याला जाणवतोय. म्हणजे पाठीमागच्या 1-2 वर्षात जर का आपण बघितलं तर सीईटीचा पेपर हा ऑलमोस्ट जेई मेन्स जो जेईचा पहिला टप्पा आहे तिथपर्यंत त्याची काठिण्य पातळी पोहोचलेली आहे. आणि आत्ता जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट विचार करत आहे की स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे त्याच्यापासून आपल्याला सीबीएसईला शिफ्ट होण्याच्या काही शक्यता आहेत का, हा विचार करण्यापाठीमागं सुद्धा हा कॉन्फ्लिक्ट किंवा हा जो डिलेमा पालकांच्या डोक्यात असतोय की जेई करावं का सीईटी करावं, हा डिलेमा कमी करण्यासाठीच आहे. आणि अगदी मग सध्या त्याच्यावर आपल्याला उत्तर काय देता येईल, तर आता कदाचित टॉपिक्स 11वीत आणि 12वीत दोघांचे काही इकडं आहेत काही तिकडं आहेत असा वेगळं वेगळं असू शकतंय. पण ज्यावेळेस आपण 11वीला सुरू करतोय आणि 12वीच्या शेवटी आपण पोहोचतोय, ह्या 2 वर्षाच्या करिक्युलममध्ये जर का आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट 90% सिलेबस हा एकसारखा आहे, कॉमन आहे. कदाचित वेटेज खालीवर झालंय, थोडंसं क्रम इकडे तिकडे झालाय, इकडे काही महत्वाचे टॉपिक्स इकडे नाही आहेत किंवा इकडे काही महत्वाचे टॉपिक्स इकडं तितकेसे महत्वाचे नाही आहेत. असं जरी असलं तरी सुद्धा तुम्ही 100 पैकी किंवा 100 गोष्टी जर का आहेत असं जर का आपण म्हणलं दोघांकडे, आणि दोघांमधलं जर का 10% फरक जरी काढला, म्हणजे 110 गोष्टींची जर का तुम्ही तयारी केली तर दोन्ही एक्झाम सुद्धा तुम्हाला उत्तम पद्धतीनं तयारी करता येणं शक्य आहे. मात्र याच्यासाठी तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही जेईला अपिअर होऊन तेवढं कष्ट, तेवढ्या शक्यता किंवा पॅन इंडिया अलोकेशन्स होणार आहे आणि तुम्ही त्याचा तसा विचार करताय का. जेई जात असताना 2 टप्प्यात जाते, जेई मेन्स आणि जेई ॲडव्हान्स, तर त्याचा तुम्ही तसा विचार केलाय का हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे आणि मग तुम्ही त्या परीक्षांच्या तयारीला सुरुवात करायला हरकत नाही. ओके, आता आपण इंजिनिअरिंगच्या एक्झाम्सबद्दल बोललेलोच. आता नीट बद्दल जर बोलायला गेलो आपण, तर नीटमध्ये नीट यूजीच्या संदर्भात पर्टिक्युलरली आपण ती एक्झाम टॅकल करत असताना विद्यार्थी प्रिपरेशन करतात, एक्झाम देतात. बाय डिफॉल्ट इमिडिएटली पालकांच्या मनातला एक असा असतो की बाबा नीटचं आपल्याला काही सोसायचं नाही. म्हणजे काय की नीट जरी समजा सेमी गव्हर्नमेंटला आपल्याला मिळालं किंवा मग इव्हन गव्हर्नमेंटला, भरपूर वेळेला त्याबद्दल काही माहिती जास्त नाहीये. मग ते फीज जास्त असतात, मग त्याचं ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं, मग परत नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, ही जी जर्नी ही फायनान्शियली व्हायबल नाहीये आपल्यासाठी, असं एक भरपूरदा माइंडसेट त्यांचा झालेला असतो. तर त्याच्याबद्दल जर अशी क्लॅरिटी दिली तर बरं पडेल. अगदी आहे सर. म्हणजे नीट ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ती मेडिकल एंट्रन्स म्हणून आपण जी पाहतोय की यूजी, तुम्ही जसं म्हणाला की तुम्ही MBBS करणार आहात, BDS करणार आहात, BMS करणार आहात, तर त्याच्यासाठी तुम्हाला नीट ची तयारी करायची आहे. आणि सध्या खूप वेळा कदाचित काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ज्या काही ॲडमिशनच्या फी आहेत किंवा तशी चर्चा पालकांच्या कानावरपर्यंत पोहोचलेली असते आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा असं वाटतं की हे फी तशी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणारी शक्यता असते. पण जर का आपण उत्तम तयारी करत असू, म्हणजे नीट ज्यावेळेस आपण प्रिपेअर करणार आहोत तर त्यावेळेस आपण अशाच हिशोबाने तयारी करायला पाहिजे की गव्हर्नमेंट कॉलेजेसना आपल्याला ॲडमिशन मिळवता येईल का, आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्त कष्ट करावं लागेल. आणि जर का तंत्रशुद्ध पद्धतीने जर का आपण तयारी करत असू तर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसचाच प्रायोरिटीने विचार करायला पाहिजे की ज्याच्या फी ह्या अगदी अत्यल्प आहेत. म्हणजे आपण जर का त्यांच्या वार्षिक फी बघायला गेलो तर अगदी 60-70 हजारच्या आसपास त्याच्या आतबाहेर ह्या फीज असतात, अगदी इन्क्लुडिंग हॉस्टेल किंवा हे, त्याच्यामधून मिळणारे पुन्हा रिफंड्स हे पुन्हा जास्त आहेत. आणि त्याच्यामुळं निश्चित याचा विचार व्हायला पाहिजे ॲज फार एज गव्हर्नमेंट कॉलेजेस आर कन्सर्न, आणि त्यामुळं त्याचा निश्चित विचार व्हायला पाहिजे. ओके, शेवटची एक्झाम जी सायन्सच्या बॅकग्राऊंडमधून होती ती आपण नाटा संदर्भात चर्चा केली. हो सर. नाटाबद्दल ऑलमोस्ट आपण जवळपास मोर दॅन 85% लोकांचं, पालकांचं असू दे किंवा विद्यार्थ्यांचं असू दे, त्यांना ही एक्झाम काय आहे हेच माहित नाही आहे. पहिला पार्ट. दुसरा पार्ट ज्यांना माहिती आहे त्यांना रिसेंटली हा पण एक पार्ट येतो की जेई थ्रू सुद्धा आपल्याला काही आर्किटेक्टला जाता येतं.
तर मग नाटाच फक्त एकमेव ही एक्झाम आहे का त्याच्याबरोबर ते आणखीन अशी कोणत्या एक्झाम आहेत की ज्याच्यातून आपल्याला BR करता येतं? आता आर्किटेक्ट होण्यासाठी भारतभरात जी एक्झाम 2 एक्झाम्स जातात खरं तर. नाटा जे आपण म्हणालो नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर, हे नॉन IIT कॉलेजेस जे आहेत तिथं जाण्यासाठी आहेत. आणि त्याच्यासोबत जर का तुम्ही IITs मध्ये आणि NITs मध्ये जाणार असाल तर तुम्हाला JEE पेपर 2 नावाचा पुन्हा एक वेगळा पेपर आहे. आपण JEE म्हटलं की बऱ्याचदा पेपर 1 जो बीटेक साठी गृहीत धरला जातोय तर तोच लोकांच्या डोळ्यासमोर येतो. तुम्हाला जर का आर्किटेक्ट व्हायचं असेल NIT मधून तर तुम्हाला JEE पेपर 2 ही परीक्षा द्यावी लागते. काही IIT सुद्धा आर्किटेक्चर ऑफर करतात, मात्र त्याच्यासाठीचा पल्ला थोडासा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही मेन्स जशी आहे तशी तुम्हाला द्यावी लागते, त्याच्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स द्यावं लागतंय आणि त्याच्यानंतर आर्किटेक्चरल ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणून पुन्हा एक सेपरेट एक्झाम आहे, ती तुम्हाला द्यावी लागते आणि मग तुम्ही आर्किटेक्चर कॉलेजमध्ये म्हणजे IITs मध्ये आर्किटेक्चर तुम्ही परस्यू करू शकता. आणि त्याच्यामुळे जर का आपण बघितलं की JEE पेपर 2 मधून जाणारी मुलं ही बऱ्याचदा NITs ने ऍडमिशन घेतात आणि IIT मध्ये जाणार असाल तर मी जसं सांगितलं मेन्स, ऍडव्हान्स आणि आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्ट अशा 3 टप्प्यांमधून जावं लागतंय आणि तसं आपल्याला ते पाहता येणं शक्य आहे. आणि IITs आणि NITs वगळता भारतभरातले जे काही आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत यांना नाटाची एक्झाम पुन्हा मॅन्डेटरी आहे. नाटाची परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि त्याच्यासोबत काही कॉलेजेसमध्ये JEE पेपर 2चा स्कोअर सुद्धा गृहीत धरला जातो. ओके. तर या सायन्समधल्या ज्या काही आपण नीट, JEE, CET, NDA, नाटा ह्याच्या काही 5 एक्झाम्स बघितल्या, ह्याचं प्रिपरेशन उत्तम पद्धतीनं आपण ह्या 2 वर्षामध्ये करू शकतो का? 2 वर्ष एखाद्या कुठल्या एक ॲव्हरेज विद्यार्थ्याला की जो 10th मध्ये एक चांगली मार्क्स आहेत तर त्या विद्यार्थ्याला ते 2 वर्ष सफिशियंट आहेत का प्रिपरेशनसाठी? आणि ते आणखीन इफिशियंटली आणि चांगला स्कोर काढण्यासाठी कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरू शकतोय? कंटेंटवरचा होल्ड कसा पाहिजे ह्याबद्दल काही सांगा. अगदी तुम्ही महत्वाचे 2 मुद्दे त्यात घेतलेले आहेत की या एक्झामची ज्यावेळेस आपण तयारी करतोय तर खूपदा अजूनही ओरिएंटेशन आपलं खूप सारं कंटेंटच्या अनुषंगानं आहे आणि कंटेंटवरती होल्ड घ्यायला पाहिजे का? तर निश्चितच घ्यायला पाहिजे. पण कंटेंट ही एकमेव बाब नाहीये हे आपण पुन्हा लक्षात घ्यायला पाहिजे. कंटेंट उत्तम असायला पाहिजे का? हो, असायलाच पाहिजे, ते आपण पुन्हा अंडरलाईन करूया. पण त्याच्यासोबत तंत्र किंवा ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतोय तेही फार उत्तम असलं पाहिजे. म्हणजे त्या परीक्षेची गरज काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्या परीक्षेची गरज समजून घेऊन मग त्याची तयारी करणं हे पुन्हा फार महत्वाचं आहे. आणि मग त्यामुळे आपण जसं म्हणलं की 2 वर्ष सफिशियंट आहेत का? तर हो, जर का आपण कामात सातत्य ठेवत असू, परीक्षांचं तंत्र जर का आपल्याला आपण अवगत केलं असेल, त्याच्यावरती जर का आपण पुन्हा स्वतःचं अनालिसिस करत असू, ही प्रक्रिया जर का आपण 2 वर्षाकरता चालू ठेवली, सातत्यानं चालू ठेवली तर निश्चित ही 2 वर्ष सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळवून देऊ शकतात. ओके. भरपूर वेळेला ह्या प्रिपरेशन 2 इयर्स इज मोठा वेळ आहे तसा. त्या 2 वर्षामध्ये आपलं मोरल विद्यार्थ्याचं अप राहिलं पाहिजे, तो मोटिवेटेड राहिला पाहिजे, सेल्फ डिसिप्लिन राहिला पाहिजे. तर हे कन्सिस्टंटली मेंटेन करण्यासाठी तो स्वतः काही गोष्टी करू शकतोय का? किंवा मग समजा आपण त्यांना काही असे टूल्स देऊ शकतोय का की ते त्यांना जर इम्प्लिमेंट केले तर ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ त्यामध्ये बसू शकतो? अगदी सर, हे फार महत्वाचं आहे कारण की या एक्झाम्स इतक्या रिगरस आहेत की तुम्ही जसं म्हणाल की त्याचं मॉरल अप राहिलं पाहिजे, त्याचा कॉन्फिडन्स असेल तो इमोशनली किंवा मेंटली सुद्धा तितकाच स्ट्रॉंग आणि सस्टेनेबल असला पाहिजे. आणि त्याच्यामुळं व्यवस्थेनं खरं तर या मुलांच्या सोबत सतत डायलॉग ठेवला पाहिजे आणि त्याच्यासाठी काही आपण गोष्टी बघणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं आम्ही पाहतोय तर डेक्कन इन्स्टिट्यूटमध्ये डेक्कन डायरी सारखं टूल आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना रोजच्या रोज डायरी लिहायची आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण काय करणार ते अगोदरच्या दिवशी लिहायचं आहे. त्याच्यानंतर ते जे काही काम आपलं टास्क पूर्ण झालंय नाही झालंय त्याचं अनालिसिस करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मेंटॉर टीचरला भेटायचं आहे. म्हणजे शिक्षकांना पुन्हा आपण भेटतोय आणि याच्यामुळं आमच्या विद्यार्थ्याचं उत्तम प्लॅनिंग होतंय. त्याच्यासोबत शिक्षकांसोबत रोजच्या रोज भेटण्यामुळं तो डायलॉग एस्टॅब्लिश होतो आणि हे सातत्यानं ठेवल्यामुळं आपण जसं म्हणू की हे रोजचं करायचं काम आहे, हे रोजचं टास्क आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं येणारं जे सातत्य आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ज्या मुलाचं नियोजन आहे, संवाद आहे शिक्षकांसोबत आणि सातत्य आहे तर यश मिळवायला फारशी अडचण येणार नाही. किंवा याच्यातले मुलांचे जे काही फ्लक्च्युएशन्स असतात
की सर हे मी चांगलं काम केलं होतं आणि तरी सुद्धा अपेक्षित मार्क्स मिळालेले नाही आहेत किंवा मला मार्क्सच चांगले आलेले नाहीत आणि काहीतरी माझं चुकलं आहे. याच्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबत जर का सातत्यानं तो डायलॉग ठेवला तर नेहमीच मुलं कॉन्फिडंट, मॉरली अप राहतील आणि तंत्र म्हणून या गोष्टींकडे बघत राहतील. ओके. आणखीन एक विद्यार्थ्यांचा एक इश्यू राहतो किंवा मग पालकांचा एक त्यातली एक डिमांड असते की दिवसभर समजा कॉलेज करतायत, प्रॅक्टिकल करतायत, त्यानंतर काय समजा प्रायव्हेट कोचिंग वगैरे लावलं असेल, या सगळ्या टाइम पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडीला वेळ भेटत नाही. तर मग एक आयडियली वेळ जो सेल्फ स्टडीसाठी मिळाला पाहिजे ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अनुषंगाने, तर तो एक आयडियल किती तास असायला पाहिजे आणि कन्सिस्टंटली कसं वर्क करायला पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये? आता आपण जर का तुम्ही जसं म्हणताय की सर्वसाधारणतः जर का तुम्ही 4-5 तास तुमच्या लर्निंगमध्ये इन्व्हेस्ट करत असाल, म्हणजे जिथं तुम्हाला लेक्चर्स डिलिव्हर केले जातात असं आपण म्हणूया, तर तेवढाच वेळ किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्तीचा वेळ, म्हणजे जर आपण 4-5 तास इन्व्हेस्ट करत असू तर 5-6 तास तुम्ही सेल्फ स्टडीला पुन्हा द्यायला पाहिजेत. ही मला वाटतं की मिनिमम रिक्वायरमेंट आहे ज्यावेळेस 2 वर्ष हा स्पॅन पकडला तर. तुमची जर का काही पूर्वतयारी असेल तर आपण जसं म्हटलं की 9वी-10वी फाउंडेशन पण काही लोक काम करतात आणि त्याच्यानंतर कदाचित तयारी आणखी थोडीशी उजवी असण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा आपण जसं म्हणालो तरी 5-6 तास हा वेळ आपण खरं तर त्यात इन्व्हेस्ट करणं पुन्हा फार गरजेचं आहे. हे करत असताना मग तुम्ही मधात ब्रेक कसे घेतात, तुमच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, तुम्ही फिजिकली ते इंड्यूर करता का, हे पुन्हा तितकंच महत्वाचं आहे. पण कमी कमी हा वेळ आपण असं एक 5-6 तासांचा वेळ आपण गृहीत धरायला पाहिजे. आणखीन पालकांचा आणखीन काय काय कन्सर्न असतोय तर असं आहे की मुलांची सध्या डिजिटल डिपेंडन्सी जी आहे ती खूप वाढलेली आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मग तो मोबाईल घ्यायचा आहे किंवा मग समजा काय इंटरनेटचा यूज करायचा आहे, तर ते काय वाईट आहे असं आउटराईटली आपण काय त्याला टॅग करत नाहीये, स्टेरिओटायपिकली आपण त्याच्याकडे तसं बघत नाहीये. पण तरी सुद्धा तो जर ऍब्झॉर्ब करायचा असेल कंटेंट तर त्याला काही लिमिटेशन्स असावेत का किंवा ऑल टुगेदर तो करावाच का, ह्याबद्दल काही सांगा. डिजिटल डिपेंडन्सी तुम्ही जे म्हणाल ते सध्या फार त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय आणि 10वी नंतर मुलं ज्यावेळेस 11वी-12वी जातात त्यावेळेस ती थोडीशी आपण अडनीड असा शब्द वापरूया, म्हणजे अख्खं कळतंय असंही नाही आणि बऱ्याचदा काही कळत नाही असंही नाही, असं असतंय. आणि मग कंटेंट शोधता शोधता बऱ्याचदा ते इतकं टेम्पटिंग आहे ते माध्यम की या मुलांच्या बाजूने अभ्यासासोबत इतर ठिकाणी सुद्धा मुसाफरी होऊ शकते. म्हणजे बऱ्याचदा मग मुलं वेगवेगळ्या सोशल ॲप्सवरती किंवा त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती जातात, तिथल्या त्या वेळेचा वापर करतात आणि याच्यात कसा वेळ निघून जातो हे बऱ्याचदा लक्षात येत नाही आणि मग त्याचा पुन्हा ताण यायला लागतो की माझा अभ्यास झालेला नाही. मला असं वाटतं की आपण पुन्हा गो टू बेसिक्स, गो टू ड्रॉइंग बोर्ड हे पुन्हा करायला पाहिजे. जसं की आपण खरं तर याच्यातल्या तुमच्या काही डायलॉग असतील तरी सुद्धा तो सगळ्यात जास्त ही बाब कोणासोबत शेअर करायला पाहिजे तर शिक्षकांसोबतच तुमच्या शेअर करायला पाहिजे. म्हणजे डाऊट तुम्हाला खरं तर ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला डाऊट्स येणार आहेत, पण तुम्ही आता जर का जे डिजिटल प्लॅटफॉर्म बघितले तर आपण तिथं डाऊट नावाची गोष्ट पुन्हा आपल्याला रेज करता येत नाही. दॅट इज मोर ऑफ अ वन वे कम्युनिकेशन. किंवा तुम्हाला एखादा प्रश्न जरी विचारायची मुभा असली त्याचं येणारं उत्तर आणि पुन्हा त्याला काही तुम्हाला सप्लिमेंटरी क्वेश्चन्स असतील तर ते हे होणार नाही आहे. जे बऱ्याचदा आता आपण फिजिकली ज्या शिक्षकांना जाऊन भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं, काही सप्लिमेंटरी क्वेश्चन्स त्याच्यावरती असतील तर ते विचारणं, येणारी क्लॅरिटी, आणि हे बऱ्याचदा कस्टमाइज्ड असतं. म्हणजे तुमचा डाऊट आहे तो इतरांपेक्षा वेगळा असू शकतो आणि त्यामुळे तुमच्या डाऊटला तुमचं पर्सनलाइज्ड उत्तर मिळतंय हे पुन्हा फार गरजेचं आहे. आणि याचा विद्यार्थ्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे, कारण की एखाद्या डाऊटसाठी जर का आपण 50 मिनिटाचं कंटेंट बघणार असू तर इनपुट आउटपुट रेशो हा आपला बिघडणार आहे. म्हणजे आपण जेवढा वेळ त्यात इन्व्हेस्ट करायला लागलोय त्याचं तेवढं आउटपुट आपल्याला मिळतंय का हे मुलांनी पाहणं गरजेचं आहे. आणि मला वाटतंय की ते अधिक प्रिसिजननी होऊ शकतं तुमच्या शिक्षकांच्या सोबत तुम्ही चर्चा करता. येस सर, आणखीन एक आता हा आपण अकॅडमिकचा पार्ट सगळा बघितलेला आहे. ह्या 2 वर्षाच्या टाइम पिरियडमध्ये भरपूरदा विद्यार्थी एक सोशल अँझायटी असते किंवा एक सोशल प्रेशर असतोय. रिसेंटली मी काल प्रवास न्यूज एक बघितली होती की ज्याच्यामध्ये एका मुलीनं सुसाईड केलेलं आहे. आई वडिलांना एक सॉरी म्हणून की मी तुमचे स्वप्न काही कम्प्लीट करू शकलो नाहीये. हा एक सोशल प्रेशर असतो, ती एक अँझायटी असते. मग त्याच्यासाठी मेंटल कंडिशनिंग किती इम्पॉर्टंट आहे, इमोशनल त्यांचा क्वेश्चन बिल्ड करणं किती इम्पॉर्टंट आहे, किंवा मग इमोशनल इंटेलिजन्स त्यांना इम्पार्ट करणं हे किती इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये ह्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये. तुम्ही आता जे म्हणला हे फार महत्वाचं आहे, कारण की
आता आपण त्याच्याकडे बघताना एका रेस सारखं बघायला लागलोय आणि त्याच्यातून मुलांवरती किती ताण येतोय हे खरं तर आपण पालक म्हणून किंवा एक व्यवस्था म्हणून सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. खूपदा आता जी तुम्ही घटना अंडरलाईन केली तर त्याच्यात खूपदा असं होतं की मुलांच्या वरती ते इमोशनल प्रेशर असतंय किंवा बऱ्याचदा त्यांना कळत नाहीये की माझ्या पालकांनी कदाचित अमुक फी भरली, असं केलं तसं केलं, आणि मग त्याच्या अगेन्स्ट आम्हाला त्यांना काहीतरी रिटर्न्स रिझल्ट मध्ये द्यायला पाहिजेत. खरं तर आपण पालक म्हणून किंवा व्यवस्था म्हणून, समाज म्हणून सुद्धा आपण मुलांना हे सांगायला पाहिजे की आपण प्रोसेसवरती भर द्यायला पाहिजे. प्रोसेस जर का तुम्ही अधिक बारकाईने बघत असाल तर रिझल्ट पर्यंत तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं पोहोचालच. मात्र प्रोसेस त्यातली महत्वाची आहे. त्यातलं काय चुकतंय हे बघायला पाहिजे, त्याचं अनालिसिस व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि हे करत असताना आपण आपल्या मुलांना इमोशनल सपोर्ट, मेंटल कंडिशनिंग हे द्यायलाच पाहिजे. तुम्ही शब्द वापरला की अँझायटी. मुळात अँझायटी या मुलांमध्ये काय येते तर नेमकी ती अस्वस्थता काय आहे हे न कळल्यामुळेच ते अजून अँक्शियस होतात आणि त्याच्यातून तो ताण बिल्ड होत जातो. आपण मुलांना जसं आता मी म्हणालो की डेक्कन इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही इमोशनल इंटेलिजन्सचे सुद्धा सेशन घेतो. इमोशनली इंटेलिजंट मुलं असणं आता फार गरजेचं आहे. कारण की मला जर का ताण यायला लागलाय तर तो नेमका काय लागलाय, कशामुळे यायला लागलाय, मग ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे का, त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे का, त्याची ओनरशिप घ्यायला पाहिजे का, आणि याच्यावरती सोल्युशन्स म्हणून आपण काहीतरी ब्लेम किंवा डिनायल किंवा एक्सक्यूज हे न देता त्याचं आपण काही फ्रेमवर्क करून त्याच्यातून टप्प्याटप्प्यानं बाहेर पडू शकतोय का हे आपण बघायला पाहिजे. आणि हा ताण मी जसं म्हणालो की मुलांनी अजिबात खरं तर घ्यायला नाही पाहिजे. आणि आपण एक व्यवस्था म्हणून या गोष्टींची काळजी घेणं फार आवश्यक आहे. आणि मग याला बऱ्याचदा मेडिटेशन सारखी गोष्ट असेल, फिजिकल फिटनेससाठी तुम्ही काही वेळ इन्व्हेस्ट करताय, ह्याही बाबी तितक्याच महत्वाच्या आहेत. कारण की ही सगळी तयारी आहे ही केवळ बौद्धिक नाही आहे. हे आपण पहिल्यांदा पालकांनी सगळ्या व्यवस्थेने समजून घ्यायला पाहिजे. ही जितकी बौद्धिक आहे तितकीच ती मानसिक, भावनिक, शारीरिक ही सुद्धा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. आणखीन एक क्वेश्चन खूप पालकांचा राहतो की बाबा मुलगा माझा किंवा मुलगी जिमला जाते, 2-2, 3-3 तास तिथं असते, किंवा तो तिथं असतो, व्यायाम करत असतोय, परत आल्यानंतर मग खूप एक्झॉस्ट होतोय, मग कधी कॉलेजमधून कंप्लेंट्स येतात की तो क्लासरूम मध्ये झोपलेला असतोय. मग हा जो एक प्रॉपर एक गोल्डन टाइम आपण म्हणूया त्याला, की तो टाइम किती इन्व्हेस्ट करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, की फिजिकल फिटनेस ऑब्व्हियसली पाहिजे किंवा मग काहीतरी एक्सरसाइज करायलाच पाहिजे, जे काही स्ट्रेस बस्टर म्हणून ते काम करू शकतात. तर मग तो एक टाइम आपण किती अलोकेट करायला पाहिजे. आता तुम्ही जसं म्हणाल की 2-2, 3-3 तास इन्व्हेस्ट करण्यामध्ये आता या मुलांच्यात असं होतं की सेल्फ इमेज ही त्यांना पुन्हा फार महत्वाची वाटत असते आणि त्याच्यामुळे कदाचित एवढा वेळ इन्व्हेस्ट केला जातोय. आयडियली जर का आपण बघायला गेलं तर की फिजिकली थ्रू आउट डे फिट राहण्यासाठी अगदी 45 minutes to 1 hour इज मोर दॅन सफिशियंट टाइम वेअर यू आर सपोज टू इन्व्हेस्ट 45 minutes to 1 hour. दिस इज गुड इनफ टू कीप युअर सेल्फ क्वाईट मेंटेन्ड. तो फिजिकली जो काही स्ट्रेस येणार आहे ते एन्ड्युरन्स वाढवण्यासाठी एवढा वेळ पुष्कळ आहे आणि तेवढा वेळ खरं तर मुलांनी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. मी इन्व्हेस्ट हा शब्द वापरायला लागलोय कारण ती इन्व्हेस्टमेंट आहे. कारण 2 वर्ष जर का तुम्ही सलग ताण घेऊन काम करताय तर तुम्ही रोजचा 1 तास तो इन्व्हेस्ट करायला पाहिजे. ओके ओके. आता सायन्सचा हा भाग आपण ऑलटुगेदर सगळं बघितलाय. आपण कॉमर्सकडे एक थोडं चर्चा करूया कॉमर्स संदर्भात. तर कॉमर्समध्ये ज्या वेळेला एखाद्या आपण असं अजून करू की 10वी नंतर एका विद्यार्थ्याचं फायनल आहे की मी कॉमर्सला घेणार आहे, तर मग 11वी 12वी बाय डिफॉल्ट तर तो करेलच. मग 11वी 12वी कॉमर्स केल्यानंतर त्याला पुढं कोणत्या पॉसिबिलिटीज आहेत. कारण खूप वेळेला विद्यार्थ्यांना असं होतं की कॉमर्स करून करायचं काय पुढं, मी अनएम्प्लॉईड राहीन का काय, ही एक भीती राहते. मग आफ्टर 12th कॉमर्सच्या कोणत्या अशा करिअरचे चॉईसेस किंवा करिअर्स अवेलेबल आहेत आपल्याला. म्हणजे पाठीमागच्या काही वर्षात आपण जर का पाहिलं तर इकॉनॉमीची वाढ खूप चांगली होताना दिसतेय. म्हणजे मग कॉमर्समधून ज्यावेळेस पूर्वीचे आपण जे काही कन्व्हेन्शनल आहे तर त्याच्यामध्ये अगदी बँकिंग सारखं सेक्टर मुलं जिथं गृहीत धरतात, तर त्याच्यासोबत काही प्रोफेशनल्समध्ये जसं की कंपनी सेक्रेटरी असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, म्हणजे तुम्ही CA CS याची तयारी करू शकताय. त्याच्यासोबत तुम्ही आता रिटेल मध्ये जाऊ शकता की रिटेल चेन मॅनेजमेंट असेल किंवा अशा कित्येक बाबी आहेत की जिथं आता वेगवेगळी क्षेत्र ओपन होत आहेत. बँकिंगशी अलाइड सेक्टर्स असतील, कदाचित इन्शुरन्स सारखी गोष्ट असेल, तर अशा कित्येक गोष्टी कॉमर्सच्या मुलांसाठी आता खुल्या आहेत आणि त्या भयानक गतीनं वाढतायत. आणि त्याच्यामुळे निश्चित मुलांनी ह्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करण्यासाठी छान स्किल सेट ॲक्वायर करायला पाहिजे, त्याची उत्तम तयारी करायला पाहिजे. म्हणजे कॉमर्समध्ये सुद्धा अप्लाइड कॉमर्स सारखी गोष्ट जी आम्ही ऑफर करतोय की ज्याच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी वाढवणं हे पुन्हा महत्वाचं
आम्ही गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह बरोबर. डिसाईड केलेला आहे. आणि त्याच्यामुळे या गोष्टींचा विचार कॉमर्समध्ये निश्चित व्हायला पाहिजे. ओके. आता आपण 2 वर्षाचा टाइम पिरियड झाल्यानंतर एक्झाम दिल्यानंतरच एक 5 मिनिटं बोलू, त्यानंतर आपण वाइंड अपच करतो. तर एक्झाम दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा Okay. भरपूर वेळेला काउन्सिलिंगला विद्यार्थ्यांना पालकांना प्रॉब्लेम येतो. भरपूर वेळेला त्या पॉइंटला तो एक प्रेफरन्सची ची लिस्ट असते. कॉलेजेस कोणते चांगले आहेत कोणते नाही आहेत हे तर माहीतच नाही आहे खरं आहे. पालकांना. मग त्याच्याबद्दल ह्यांना कुठं माहिती मिळू शकते, किंवा मग काउन्सिलिंगचे असे काही सेल्स असतात का, किंवा तुम्ही काही त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करता का, याबद्दल तर काय? म्हणजे बऱ्याचदा आपण त्याला एक ती फ्रेज वापरूया की युद्धात जिंकलो आणि तहात हारलो असं होण्याची शक्यता खूप असते. म्हणजे चांगले मार्क्स आले आणि तरीही नेमकं कॉलेज निवडता आलं नाही असंही बऱ्याचदा होण्याच्या शक्यता आहेत, किंवा वेगवेगळे पुन्हा आपले प्रेफरन्सेस असतात. तर जितकं महत्त्व या 2 वर्षांच्या तयारीला आहे तितकंच महत्त्व पुन्हा आपण जसं म्हणालो की आपण कुठल्या कॉलेजेसना कसं अप्रोच होतोय आणि कशा गोष्टी. बऱ्याचशा गोष्टी आता ह्या खूप सेंट्रलाइज्ड आहेत, ज्याला आपण कॉमन ॲडमिशन प्रोसेस कॅप प्रोसेस थ्रू सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळं खूपदा ते अधिक सुटसुटीत झालेलं आहे. याच्यासाठी बरेच स्वतंत्र संस्था पुन्हा युनिट्स काम करतातच आहेत. आणि आम्ही ज्यावेळेस संस्था म्हणून हे 2 वर्षांचा प्रोग्राम आम्ही रन करतोय तर त्यावेळेस आम्ही सुद्धा प्रत्येक मुलाची असणारी आवड निवड, त्याच्या प्रेफरन्सेस याला ते अधिक पर्सनलाइज्ड आणि कस्टमाइज्ड पाहिलेलं असल्यामुळं त्यांना पुढच्या कोर्ससाठी सुद्धा त्यांचं स्मूथ लँडिंग व्हावं किंवा स्मूथ इंडक्शन व्हावं याच्यासाठी आमचं इन्स्टिट्यूटमध्ये स्वतंत्र पुन्हा काउन्सिलिंग सेल आहे की विच हेल्प्स द स्टुडंट्स की नेमकं आपल्याला कोणते कोर्सेस घ्यायला पाहिजेत, कुठल्या शक्यता आहेत आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही मुलांच्या सोबत राहतोय. आणि त्याच्यामुळं ज्याला आपण म्हणूया की अगदी पुढच्या त्याची जी काही वाटचाल आहे तिथपर्यंत आम्ही हँड होल्डिंग करतोय. बरोबर. या पद्धतीने खरं तर गोष्टी बघायला पाहिजेत किंवा असायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आता आपली इन्स्टिट्यूट चालवून जवळपास 4-5 वर्ष तर नक्कीच झालेले आहेत. तेवढ्या बॅचेस बाहेर पडलेले आहेत, तेवढे विद्यार्थी ऑलरेडी पासआउट पण झाले असतील. तर मग ह्या ॲल्युमनायचा नवीन ॲडमिशन करणाऱ्या लाईक फर्स्ट इयरमध्ये एंट्री होणाऱ्या विद्यार्थ्यांना तसा फायदा होऊ शकतो का, किंवा तसं काही तुम्ही नियोजन तसं केलंय का की ॲल्युमिनाय यांना काहीतरी गाईड करतील? म्हणजे आम्ही जसं म्हणालो की जो पर्सनल कनेक्ट आहे तो आहेच आहे, आणि त्याच्यामुळं डेक्कन ॲल्युमिनी असोसिएशन नावाचं एक पुन्हा स्वतंत्र व्यवस्था आहे की जिथे बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत ते या सगळ्या प्रोसेसमधून गेलेले आहेत, त्यांना त्यांच्या अडचणी माहिती आहेत किंवा त्याकडे कसं बघायला पाहिजे हे माहिती आहे. मग आमचे बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आहेत आणि तिथून अगदी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळते की ते कॉलेजेस कसे काम करायला आहेत किंवा नेमकं एक्सपोजर त्यांना काय मिळतं आहे. अशा वेळेस आमचे ॲल्युमिनी आत्ता आमचे जे प्रेझेंट स्टुडंट्स आहेत त्यांना मदत करतात गोष्टी चूज करायला, सिलेक्ट करायला, त्यांना इन्फॉर्म्ड डिसिजन्स घ्यायला हे ॲल्युमिनी मदत करतात. आणि त्याच्यासोबत संस्थेच्या वाढीत सुद्धा ॲल्युमिनी पार्टिसिपेट आहेत, कारण की ही भारतभर पसरलेली किंवा जगभर पसरलेली मुलं तिथल्या ज्या काही बेस्ट ऑफ प्रॅक्टिसेस आहेत त्या बेस्ट ऑफ प्रॅक्टिसेस आम्हाला कन्व्हे करतात, शेअर करतात. आणि त्याच्यातून आम्ही ज्याला म्हणतोय की आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय डायनॅमिक राहण्याचा, नव्या गोष्टींचा उलगडा करण्याचा, नव्या गोष्टींना ॲब्झॉर्व करण्याचा, अडॉप्ट करण्याचा. आणि त्यामुळे ह्या काही नव्या प्रॅक्टिसेस येत राहतात आणि त्याला आम्ही पुढे घेऊन जातोय. त्यामुळे तुमच्या व्यवस्थेची खरं तर ॲल्युमिनी असेल तर निश्चित आत्ताच्या मुलांना त्याचं अधिक चांगलं मार्गदर्शन पुन्हा होताना दिसतं. ओके सर, एक लास्ट वाइंडिंग नोट आपण करूया की 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता समजा काही तुम्ही एक निरोप देणार असाल प्रिपरेशन करताना कशा पद्धतीने कराल किंवा काय, ते करून आपण. हो सर, निश्चित. 10वीच्या मुलांना आता मला हेच सांगायचं आहे की तुमच्या आता एक्झाम्स येत आहेत, तुम्ही अगदी शांतपणे या परीक्षांना सामोरे जा. वर्षभर तुम्ही अधिक चांगली तयारी केलेली आहे. सगळंच्या सगळं आपल्याला जे काही शिकवलंय झालंय ते सगळ्याच्या सगळं आपल्याला यायला पाहिजे आणि मग तो ताण कदाचित आता येत असतो असं न पाहता खरं तर तुम्ही प्रेफरन्सेस तुमचे ठरवा की एखाद्या विषयाला पुन्हा त्यातले महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत त्यांना त्याच्यावरती चांगलं काम करा, त्याच्या चांगल्या रिव्हिजन्स तुम्ही तुमच्या बाजूने करा. पाठीमागचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत तर त्याच्यातल्या पॅटर्न्स काय आहेत, त्यांची लँग्वेज काय आहेत, ते कसे आहेत याचा खरं तर तुम्ही अभ्यास करा. आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेतच. हे सगळं करत असताना तुम्ही तुमची हेल्थसुद्धा उत्तम ठेवणं पुन्हा महत्त्वाचं आहे. नाहीतर मग पेपरच्या आदल्या दिवशी रात्रभर जागलोय आणि पेपरला उलट्या व्हायला लागल्या, झोप आली आहे, डोकं दुखायला लागलं, अशा कित्येक बाबी पुन्हा होतात. हे खरं तर आपल्याला टाळणं गरजेचं आहे. तुम्ही निश्चित चांगली तयारी केलेली असते आणि याला फक्त उत्तम पद्धतीने तुम्हाला सादर करायचं आहे, ते तुम्ही तुमच्या बाजूने करा. आणि 11वी-12वी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बाजूने काम करताय त्यावेळेस एखादी गोष्ट, एखादा निर्णय घेत असताना
तो निर्णय हे इन्फॉर्म्ड आहे का, किंवा ज्याला आपण इन्फॉर्म्ड डिसिजन असं म्हणूया, की पूर्ण माहिती घेऊन घेतलेला निर्णय आहे का करिअर विषयीचा, याची काळजी घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. तर मला या सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुढच्या त्यांच्या कुठल्याही वाटचालीत जर का डेक्कन इन्स्टिट्यूट त्यांना काही सहाय्य करू शकलं, काही मदत करू शकलं, तर आम्हाला निश्चित आवडेल. थँक्यू सो मच सर. आजच्या आपल्या सेगमेंटमध्ये पालकांना, विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न आहेत, होपफुली ह्याच्यातून त्यांना उत्तर मिळेलच, पण तरीसुद्धा त्यातून त्यांना काही शंका असतील तर डेक्कन इन्स्टिट्यूट सांगली इथं तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकताय, तर भेटू शकताय. तुमच्या जेवढ्या काही शंका वगैरे आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकताय आणि तुम्हाला इन्फॉर्म डिसिजन घ्यायला ते जास्त बेटर पडू शकेल. थँक्यू सो मच. धन्यवाद.